नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या पहिल्यांदा खूप साऱ्या शुभेच्छा। नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वराची प्रार्थना। नवीन वर्षामध्ये जर तुमचं काही स्वप्न असतील तर ते नक्की पूर्ण करा। तर मित्रांनो, नवीन वर्षानिमित्त मी एक सरप्राईज प्लॅन केलं आहे, जे की अनितासाठी, माझ्या बायकोसाठी। तर मित्रांनो, तिच्यासाठी एक मोबाईल घेतो आहे। खूप दिवसापासून आमची प्लॅन चाललेला घरी की मोबाईल घ्यायचा, कारण अनिताचा मोबाईल खराब झालेला। तर चला म्हटलं तिला मोबाईल गिफ्ट करावा आणि जाऊया आपण मोबाईल घेण्यासाठी। आणि सर्वप्रथम मी माफी मागेल, कारण खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतो आहे, कारण काही प्रॉब्लेम्स होते त्यामुळे शूट करता आले नाही। चला तर मग आता इथून पुढं नक्की प्लॅन करू आणि प्रयत्न करत राहू व्हिडिओ बनवायचे। चला तर मग। तर मित्रांनो, मी माझ्या ऑफिसच्या जवळच असलेल्या एका विघ्नहर्ता मोबाईल शॉपीमध्ये अनितासाठी मोबाईल घेण्यासाठी गेलो होतो। या दुकानामध्ये खूप सारे मोबाईलचे व्हरायटीज होत्या, विवो, ओप्पो, रेडमी, सॅमसंग, खूप सारे होते। त्याच्यामध्ये मी हा एक मोबाईल सिलेक्ट केला होता, रेडमी 12 5Gचा। परंतु मित्रांनो, याचं थोडंसं बजेट जास्त असल्यामुळे आणि आपलं बजेट कमी असल्यामुळे हा मोबाईल मी कॅन्सल केला। परंतु सेम असाच दुसरा मी रेडमीचाच 4Gमध्ये एक मोबाईल सिलेक्ट केला होता, जो की रेडमी 12 4G होता। सेम होता तो मोबाईल, फक्त त्याचं तो 5G होता आणि हा 4G होता, एवढाच फरक। तर मित्रांनो, इथं हा दादा मला मोबाईल ओपन करून दाखवत होता की मोबाईल व्यवस्थित आहे का नाही ते एकदा चेक करून घेतो बोललेला मला तो सो, त्याच्यामुळे मी तो मोबाईल चेक करून घेत होतो त्याच्याकडून। कारण कसं मित्रांनो, कोणती वस्तू घेताना आपण ती चेक करून घेतलीच पाहिजे, भले ती नवीन असली तरी पण सांगू शकत नाही इंटर डॅमेज काय असेल तर। त्याच्यामुळे मी मनाची खात्री करण्यासाठी ते मोबाईल एकदा चेक करून घेत होतो। तर हा असा आपला मोबाईल होता, कसा वाटला ते नक्की सांगा मला। आपल्या छोट्याशा परिवाराकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, नवीन वर्षामध्ये तुमचे खूप सारे प्लॅन्स असतील तर ते सक्सेस होऊ दे। नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचं, समृद्धीचं, सुखाचं जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर मित्रांनो, एक सरप्राईज आहे, जे की तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजेलच। सगळ्यांचे डोळे बंद केलेत, आता त्यांना ते सरप्राईज देणार आहे। तर मित्रांनो, सरप्राईज सगळ्यांसमोर ठेवतोय, डोळे ओपन करा। नवीन वर्षाचं नीट ठेवा, पाठीमागे सरक ना। दाखव, असं दाखव, तिकडे दाखव। किती खुश झाले मित्रांनो, आम्ही खूप खुश झाले। नवीन फोन, न्यू गिफ्ट फ्रॉम स्विच ऑफ होतोय। चला, मोबाईल ओपन केलेला आहे। मित्रांनो, हा माझ्या आईचा खूप छान आणि खूप मस्त फोन आहे, खूप छान फोन आहे, आवडलं, थँक्यू। मग कसं वाटलं सरप्राईज छोटस माझ्याकडून नवीन वर्षाचं? छान, मस्त वाटलं। मित्रांनो, खूप दिवसापासून तर चाललेलं मोबाईल घ्यायचा, जुना मोबाईल दाखवतो तुम्हाला कशी अवस्था होती त्याची। अवघा मित्रांनो, हा जुना मोबाईल होता, या अशी त्याची अवस्था, कॅमेरा पण त्याचा फुटलेला आहे। खूप जुना मोबाईल आहे, सॅमसंगचा J7। तर कधीच तिने असं कधी हे बोलली नाही की मला मोबाईल घ्या किंवा कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही। थँक्यू बायको, असंच सपोर्ट कर आयुष्यभर आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप मोठा आनंद सेलिब्रेट करत असतो।
मित्रांनो फॅमिलीचा आनंद हा छोट्या मोठ्या अशा गोष्टीमध्येच असतो आणि खूप दिवसापासून अनिता बोलत होती की मला मोबाईल घ्या, कारण तिचा जो माझा जुना मोबाईल ती वापरत होती. कारण मित्रांनो फॅमिलीमध्ये चढ उतार होत असतात. आपला जर साथीदार चांगला असेल तर खूप काही बरं वाटतं. आणि अनिताने कधीच तिच्या कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट केला नाही स्पेशल, म्हणजे त्यासाठी मी खूप लकी आहे मित्रांनो. नाहीतर आज आपण बघतोच की फॅमिलीमध्ये पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी किती वाद विवाद होत असतात, परंतु आमच्या घरात असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही समाधान मानतो. ज्यावेळी हा आपला जे आता मोबाईल मधून शूट करतोय तो मोबाईल ज्यावेळी नवीन घेतला त्यावेळी माझा जुना मोबाईल तिला वापरायला दिला. तर मित्रांनो जर आपला साथीदार समजूतदार असेल तर दुनियामध्ये सगळं आपण अचीव करू शकतो. तर मित्रांनो कशी वाटली ही व्हिडिओ तुम्हाला आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि माझं छोटंसं सरप्राईज जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आता इथून पुढे अनिता व्हिडिओ काढणार आहे असं ती मला वचन देणार आहे. चला तर मग.